एम.कॉम कॉस्टिंग 2 में चॅप्टर 1 आपला चालू होता, प्रोसेस 1 जो आहे तो. आणि त्याच्यामध्ये आपण इक्विव्हॅलंट प्रोडक्शन जे आहे ते सॉल्व करतो. क्वेश्चन नंबर 6 आहे टेक्स्टबुकमध्ये, युनिव्हर्सिटीच्या टेक्स्टबुकमधला. क्वेश्चनचा फोटो मी सेंड करेन, आपण जस्ट सध्या सोल्युशन डिस्कस करू. मला क्वेश्चनने सांगितलं प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, देन स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, प्रोसेस अकाउंट फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन युजिंग ॲव्हरेज कॉस्ट मेथड. सो बेसिकली 3 स्टेटमेंट बनवायचे आपल्याला, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट आणि प्रोसेस अकाउंट. बट आपण एक एक्स्ट्रा स्टेटमेंट बनवायचं ते आपण फॉर्मॅटमध्ये केलं होतं, दॅट इज स्टेटमेंट ऑफ अपॉर्शनमेंट ऑफ कॉस्ट, सो दॅट प्रोसेस अकाउंट बनवताना आपल्याला इझी पडेल. सुरुवातीला करायचं आहे आपल्याला स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. या सोल्युशनचा मग मी फोटो सेंड करेन. सध्या आता बघा, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. याच्यामधनं बेसिकली आपण हे लास्ट टाइम बघितलं होतं की युजली ज्यावेळेला प्रोडक्शन प्रोसेस चालू होते त्यावेळेला आपण जे युनिट्स बनवले गेलेत किंवा जे युनिट्स ऑलरेडी बनलेत आपण त्यांना कन्सिडर करतो. बट जे वर्क इन प्रोग्रेसवाले युनिट्स आहेत त्या लोकांना आपण नॉर्मली काउंट करत नाही. सो इन दिस केस आपण वर्क इन प्रोग्रेसवाले युनिट्स देखील काउंट करायचं. दॅट्स वाय त्यांना आपण अज्युम करतो की इट इज इक्विव्हॅलंट टू प्रोडक्शन. सो दॅट इज स्टेटमेंट ऑफ हे आहे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. कॉलम्स चेक केले तर फर्स्ट कॉलम आहे इनपुटचा, पर्टिक्युलर्स युनिट्स. सेकंड कॉलम आउटपुटचा, पर्टिक्युलर्स युनिट्स. आणि थर्ड कॉलम इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचा. आपल्या WIP प्रोसेसमध्ये थोडं मटेरियल यूज होतं, लेबर यूज होतात आणि ओव्हरहेड्स यूज होतात. सो त्या तिघांसाठी कॉलम आहेत पर्सेंटेज ऑफ मटेरियल, युनिट्स किती यूज झाले, पर्सेंटेज ऑफ लेबर, युनिट किती यूज झाले आणि पर्सेंटेज ऑफ ओव्हरहेड्स आणि युनिट किती यूज झाले. आता इनपुट जर क्वेश्चनमध्ये चेक केला तर इनपुटमध्ये आय थिंक आय हॅव ओपनिंग स्टॉक आणि क्वेश्चनमध्ये दिल्याप्रमाणे आय हॅव युनिट्स इंट्रोड्युस्ड. सो इनपुटमध्ये बेसिकली आपण काय काय घेतो तर इनपुटमध्ये पर्टिक्युलर्स कॉलमला मी फर्स्ट लिहितोय. आपल्याकडे आहे ओपनिंग स्टॉक आणि क्वेश्चनने सांगितल्याप्रमाणे ओपनिंग स्टॉकचे युनिट्स आहेत किती, 50,000. किती युनिट्स आहेत, 50,000. ठीक आहे. याशिवाय बोलल्याप्रमाणे युनिट्स इंट्रोड्युस्ड म्हणजे नवीन युनिट जे तुम्ही इंट्रोड्यूस केले ते प्रोसेसमध्ये इंट्रोड्यूस केले 2 लाख ऑफ युनिट्स. जर युनिटीचं पुस्तक असेल तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. टेक्स्टबुकमध्ये 20 लाख लिहिलं आहे, बट इट इज नॉट 20 लाख, इट इज 2 लाख ऑफ युनिट्स आहे. ठीक आहे. सर 2 लाख युनिट्स झाले. सो कॅन आय से टोटल युनिट जे आहेत म्हणजे टोटल इनपुट जो झाला तो अराउंड झाला किती, 2,50,000 युनिट्सचा काय झाला आहे, इनपुट झाला आहे. ठीक आहे. ओके. नंतर सेकंड कॉलम काय सांगते, आउटपुट आहे. आता आउटपुटमध्ये ऑब्व्हियसली काय करणार, जेवढे युनिट प्रोड्यूस करून ट्रान्सफर केले आणि जेवढे युनिट माझ्याकडे ॲज अ क्लोजिंग स्टॉक म्हणून बॅलन्स आहे. सो पर्टिक्युलर्सला जो आहे युनिट्स प्रोड्यूस्ड, युनिट्स प्रोड्यूस किती आहेत बघा, क्वेश्चनमध्ये लिहून दिलं, टेक्स्टबुकला लिहून दिलं. युनिट्स प्रोड्यूस्ड आहेत 1,50,000. क्वेश्चनने रेडीमध्ये मला दिलेलं आहे युनिट्स प्रोड्यूस आहेत 1,50,000. आणि क्लोजिंग स्टॉक सुद्धा दिलं आहे, त्याच्याच खालोखाल इथे आउटपुट कॉलममध्ये क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिला आहे 1 लाख. ठीक आहे. आणि याची पण टोटल गेली तर ती सुद्धा 2,50,000 येते. सो लॉजिक लागतंय आपल्याला. इन शॉर्ट ॲज अ इनपुट मी 2,50,000 युनिट्स प्रोसेसमध्ये टाकले, त्यातले 1,50,000 युनिट्स जे आहेत ते प्रोड्यूस होऊन ट्रान्सफर झाले आणि उरलेले 1 लाख जे आहेत ते ॲज अ क्लोजिंग स्टॉक म्हणून आपल्याकडे आहेत. मला डिसाईड करायचं आता इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचं सिनारिओ चेक करायचं मला. आता ऑब्व्हियसली ना जेवढे युनिट्स प्रोड्यूस्ड झाले आहेत म्हणजे जेवढं हे फायला म्हणू शकतो मी फायनल प्रोडक्ट. आता ह्याच्यामध्ये मटेरियल देखील 100% यूज झालं असेल, लेबर 100% यूज झालं असेल आणि ओव्हरहेड्स 100% यूज झाले असतील, बिकॉज दीज आर द फायनल युनिट प्रोड्यूस्ड अँड सोल्ड. बरोबर आहे. सो कॅन आय से की ह्याच्यामध्ये पर्सेंटेज कॉलमला बघा किती % मटेरियल यूज झालं असेल, 100%. हे जे प्रोडक्ट आहे किंवा हे जे मटेरियल आहे ते प्रोड्यूस पण झाले आणि ट्रान्सफर पण झाले.
आपण सेमी फिनिश प्रोडक्ट ट्रान्सफर करणार नाही, फिनिश प्रोडक्ट ट्रान्सफर करणार. सो मटेरियल 100% यूज झालं आहे, लेबर 100% यूज झालं आहे आणि ओव्हरहेड्स देखील 100% यूज झाला आहे. सो युनिट्स कॉलमला आन्सर कसं काढणार, तर ऑब्व्हियसली जेवढे युनिट्स प्रोड्यूस्ड आहेत त्याच्या 100% आहे. सो 1,50,000 युनिट प्रोड्यूस्ड आहेत त्याच्या 100%, म्हणजे ऑब्व्हियसली इथे 1,50,000 येतील. इकडे सुद्धा सेम जेवढे युनिट्स प्रोड्यूस आहेत त्याच्या 100%, लेबरला सुद्धा 1,50,000 येतील आणि ओव्हरहेडला सुद्धा 100%, म्हणजे 1,50,000 हे आन्सर आहे इथे. सो याचा अर्थ काय होतो, 1,50,000 युनिट्स बनवायला मी मटेरियल फुल यूज केलं आहे, लेबर फुल यूज केले आणि ओव्हरहेड्स फुल यूज केलेले आहे. आता क्लोजिंग स्टॉकच्या केसमध्ये मला क्वेश्चनने काय सांगितलं, क्लोजिंग स्टॉक किती होता युनिट्समध्ये, 100% होता, पण त्याची डिग्री ऑफ कम्प्लिशन लिहून दिली आहे मला क्वेश्चनने सांगितलं आहे क्लोजिंग स्टॉकमध्ये मटेरियल किती आहे, 100% मटेरियल आहे. लेबर त्यांनी सांगितलं लेबर आहे 50% आणि ओव्हरहेड्स आहेत 40%. हे डिटेल्स क्वेश्चनने दिले. काय सांगितलंय, लेबर 100% आहे आणि मटेरियल 100% आहे आणि लेबर किती आहे 50% आहे आणि ओव्हरहेड्स किती आहेत तर 40% आहे. मग आता आपण त्याच्यावरनं इक्विव्हॅलंट युनिट्स काढूया. तर बाबा 1,00,000चा क्लोजिंग स्टॉक आहे आणि या 1,00,000मध्ये 100% मटेरियल यूज झालं, म्हणजे साधारणतः इक्विव्हॅलंट मटेरियल किती आलं तर 1,00,000. 1,00,000चा क्लोजिंग स्टॉकमध्ये 50% लेबर आहे, म्हणजे इक्विव्हॅलंट लेबर किती झाले तर 50,000 आणि 40% ओव्हरहेड्स आहेत. सो 1,00,000च्या 40% म्हणजे झाले किती तर 40,000 झाले, बरोबर. सो इक्विव्हॅलंट प्रोडक्शनमध्ये जर म्हणायला गेलो तर लॉजिकली मटेरियल जे आहे त्याचे किती युनिट्सचं प्रोडक्शन झालं आहे तर 2,50,000 मटेरियलचे युनिट्स मी युटिलाइज केले प्रोडक्शनसाठी. लेबर किती यूज केले तर 2,00,000 लेबरचे युनिट्स आपण यूज केले. म्हणजे मी काय करतोय 1,50,000 आणि 50ला ॲड केले, इथे 1,50,000 आणि 1,00,000ला ॲड केलं आणि 1,50,000 प्लस 40,000 म्हणजे ओव्हरहेड्स दॅट इज एक्सपेन्सेस किती युटिलाइज झाले तर 1,90,000. तो साधारणतः मला याच्यावरून आयडिया येते की इनपुट 2,50,000चा होता, आउटपुट 2,50,000चा होता आणि इक्विव्हॅलंट प्रोडक्शन चेक केलं तर मटेरियल किती यूज झालं 2,50,000, लेबर यूज झाला 2,00,000 आणि ओव्हरहेड्स यूज झाले किती 1,90,000. सो क्वेश्चनने जे पहिलं सांगितलं होतं की प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ प्रोडक्शन इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, हा जो पार्ट आहे तो कम्प्लीट झाला आहे. सेकंड सांगितलं स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. सो स्टेटमेंट ऑफ कॉस्ट आपण प्रिपेअर करूया, त्याच्यासाठी आपल्याला वेगळा कॉलम लागेल, ठीक आहे. सो आपण स्टेटमेंट ऑफ कॉस्ट आता प्रिपेअर करूया. ओके, आपण स्टेटमेंट ऑफ कॉस्ट कंटिन्यू करतो. टोटली बघायला गेला तर 6 कॉलम येते. पहिला आहे एलिमेंट, नंतर आहे ओपनिंग कॉस्ट, नंतर करंट कॉस्ट, करंट म्हणजे जेवढं काही प्रोडक्शन झाले तेवढी कॉस्ट, त्यानंतर टोटल कॉस्ट येईल, इक्विव्हॅलंट युनिट्स आपल्याला मगाशी मिळालेत मागे आणि फायनली मी काढून जे आहे ते काय कॉस्ट पर युनिट आहे. लॉजिकली 3 एलिमेंट यूज झाले होते. सो फर्स्ट एलिमेंट इट वॉज मटेरियल, सेकंड आहे लेबर आणि थर्ड आहे ओव्हरहेड. आता यांची ओपनिंग कॉस्ट तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चनमध्ये मिळते. मला क्वेश्चनमध्ये मटेरियलची ओपनिंग कॉस्ट दिली 25,000, लेबरची ओपनिंग कॉस्ट दिसते मला 10,000 आणि ओव्हरहेडची ओपनिंग कॉस्ट आहे 25,000. हे तुला सगळ्या डिटेल्स ज्या आहेत मला त्या क्वेश्चनमध्ये मिळतात. करंट कॉस्ट जी आहे म्हणजे कोणती कॉस्ट तर जे काही युनिट्स तुम्ही प्रोड्यूस केले त्यांची पण मला एक कॉस्ट दिली किंवा जे काही तुम्ही युनिट्स इंट्रोड्यूस केले होते 2 लाख त्यांची कॉस्ट सुद्धा क्वेश्चनने दिली. मटेरियल दिले 1,00,000, मटेरियलची करंट कॉस्ट दिली आहे मला 1,00,000, लेबरची करंट कॉस्ट दिली आहे मला 75,000 आणि ओव्हरहेड्सची दिली आहे मला 70,000. ठीक आहे, ओके. सो आता टोटल कॉस्ट काढायला सोपं आहे. काय काय करावं लागेल, ओपनिंग आणि करंट कॉस्टला मला ॲड करावं लागेल. 25,000 प्लस 1,00,000 दॅट विल बी 1,25,000. 10,000 प्लस 75,000 दॅट विल बी 85,000 आणि 25,000 प्लस 70 दॅट विल बी 95,000. आता इक्विव्हॅलंट युनिट्स तुम्हाला टेक्स्टबुकमधनं मिळतील, मागे नोटबुकमध्ये आपल्याला मिळतील. जर तुम्ही मगाचा हा टेबल चेक केलात तर आपला जो कॉलम होता तो होता इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचा
मटेरियलचे इक्विव्हॅलंट युनिट्स आले होते 2,50,000, लेबरचे इक्विव्हॅलंट युनिट्स आले होते 2,00,000 आणि ओव्हरहेडचे आले होते इक्विव्हॅलंट प्रोडक्शन किती आलं होतं 1,90,000. हेच युनिट्स आपण इथे कॉपी करतोय याच्यामध्ये. सो मटेरियलचे लिहितोय आपण इक्विव्हॅलंट युनिट्स 2,50,000, लेबरचे लिहितोय आपण 2,00,000 आणि ओव्हरहेडचे आपण लिहितोय किती 1,90,000. सो कॉस्ट पर युनिट कसं काढणार आहे, टोटल कॉस्टला इक्विव्हॅलंट युनिट्सने डिवाइड करायचं. टोटल कॉस्टला इक्विव्हॅलंट युनिट्सने डिवाइड करायचं. सो इथे फर्स्टला डिवाइड केलं तर आन्सर येतं 0.500. सध्या आपण 3 डेसिमल्स घेतोय. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चनमध्ये इट डझंट मॅटर, बट नंतर आपल्याला मॅटर करेल. त्यानंतर तुमची इक्विव्हॅलंट कॉस्ट येते लेबरची, दॅट इज 85,000 डिवाइड बाय 2,00,000. ती येते 0.425 आणि 95,000 डिवाइड बाय 1,90,000 इट विल बी अगेन 0.500. सो जर आपण टोटल केली तर मला मिळते टोटल कॉस्ट पर युनिट मला किती मिळते तर 1.425 ही मला मिळते. सो हे झालं तुमचं स्टेटमेंट ऑफ प्रोडक्शन. आता ही जी कॉस्ट आहे ती मला डिवाइड करायची की लाईक ओपनिंग युनिट्सला किती होती, नंतर क्लोजिंगला किती होती, सो दॅट प्रोसेस अकाउंट बनवताना मला त्याच्यामध्ये हेल्प होईल. ठीक आहे, सो आपण त्याचं स्टेटमेंट नेक्स्ट बनवूया आणि मग लगेच आपण कंटिन्यू करूया. सो आपण स्टेटमेंट ऑफ अपॉर्शनमेंट ऑफ कॉस्टने कंटिन्यू करतोय. जस्ट आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये, तर जी कॉस्ट आहे ती मला काय करायची आहे, डिवाइड करायची आहे. ओके, जर बघितलं आपण तर 2 गोष्टी होत्या, एक तर युनिट प्रोड्यूस आणि ट्रान्सफर आणि दुसरा गोष्ट होता क्लोजिंग स्टॉक. जेवढं आपण इनपुट केले तेवढं त्याच्यामधनं आपल्याला 1,50,000 युनिट्स आपण प्रोड्यूस केले आणि ते ट्रान्सफर केले आणि 1,00,000 युनिट्स जे आहेत ते आपण ॲज अ क्लोजिंग स्टॉक मेंटेन केले. सो फर्स्ट मी चालू करतो याच्याने युनिट प्रोड्यूस्ड अँड ट्रान्सफर्ड. युनिट प्रोड्यूस्ड अँड ट्रान्सफर. टोटल युनिट किती बनवले आपण 1,50,000. आता पण ह्याला माहिती आहे मला की हे जे युनिट्स प्रोड्यूस्ड आहेत त्याच्यामध्ये 100% लेबर आहे, 100% मटेरियल आहे आणि 100% ओव्हरहेड्स आहे. आपण इथे इक्विव्हॅलंटमध्ये केलं होतं. आपण काय घेतलं होतं इथे, हे बघा युनिट प्रोड्यूस इथे दिसतंय तुम्हाला, त्याच्यामध्ये आपण 100% मटेरियल, 100% लेबर आणि 100% ओव्हरहेड्स आहे. ठीक आहे, सो दॅट्स वाय यावेळेला सुद्धा काय करणार आहे मी, हे जे युनिट प्रोड्यूस्ड आहे त्याच्यामध्ये मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स जे आहेत ते 100% युटिलाइज झालेत. सो CPU म्हणजे कॉस्ट पर युनिट जे आहे त्याच्यामध्ये मी मटेरियलची किंवा लेबरची किंवा ओव्हरहेडची इंडिव्हिज्युअल कॉस्ट घेत नाही आहे, तर मी लमसम टोटल घेतो 1.425. बिकॉज ऑब्वियस आहे ना, हे तिन्ही जे आयटम आहेत ते 100% यूज झाले. सो मटेरियल प्रोड्यूस्ड आणि मटेरियल ट्रान्सफर्ड याच्यामध्ये 100% मटेरियल, 100% लेबर, 100% ओव्हरहेड्स आहेत. सो तिघांची मिळून अशी कॉस्ट पर युनिट किती होती, बिकॉज दिस इज अ पर युनिट कॉस्ट. तिघांची मिळून कॉस्ट पर युनिट किती होती तर 1.425. ठीक आहे, सो दोघांना मल्टिप्लाय केलं तर मला डिरेक्टली टोटल कॉस्ट मिळेल. इथे अमाऊंट लिहायची गरज नाही आहे, डायरेक्ट या कॉलममध्ये तरी चालेल सध्या. सो दोघांना मल्टिप्लाय केलं तर मला आन्सर येते 2,13,750. ठीक आहे, सो टोटल 2,50,000चा इनपुट होता, त्यातले 1,50,000चा प्रोडक्शन होता आणि उरलेला काय आहे तुमच्याकडे तर क्लोजिंग स्टॉक आहे. आपल्याकडे काय आहे क्लोजिंग स्टॉक. पण या क्लोजिंग स्टॉकमध्ये 100% लेबर, 100% मटेरियल, 100% ओव्हरहेड्स आहे का तर नाही. आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शनच्या टेबलमधनं क्लिअर होतं. क्लोजिंग स्टॉक जो होता आपल्याकडे तो होता 1,00,000 युनिट्सचा. पण त्याच्यामध्ये जर मटेरियल बघितलं तर मटेरियल 100% आहे, म्हणजे मटेरियलचे 1,00,000 इक्विव्हॅलंट युनिट्स आहेत. पण लेबर किती आहे 50%, म्हणजे लेबरचे युनिट्स किती यूज झाले इक्विव्हॅलंट 50,000 आणि ओव्हरहेड्सचे युनिट्स किती यूज झाले 40,000. सो इथे वरच्यासारखं 100 नाही आहे. सो इथे जे आहेत ते इक्विव्हॅलंट युनिट्स जे आहेत ते सेपरेट आहेत. सो दॅट्स वाय आपण त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते पण सेपरेट करूया. सो क्लोजिंग स्टॉकमध्ये मटेरियलचे इक्विव्हॅलंट युनिट्स किती आहेत, क्लोजिंग स्टॉकमध्ये मटेरियलचे इक्विव्हॅलंट युनिट्स किंवा फक्त युनिट्स जरी बोललो तर किती होते तर 1,00,000 होते. त्यानंतर लेबर
इक्विव्हॅलंट लेबर किती होतं मागे ते बघितलं आपण 50,000 होते आणि ओव्हरहेड्स किती होते, तर ओव्हरहेड्स होते 40,000. हे बघा इथे वरच्या ठिकाणी मला असं स्पेसिफिकली युनिट प्रोड्यूस किंवा ट्रान्सफरमध्ये मला मटेरियल लेबर आणि ओव्हरहेड असं बायफर्गेशन करायची गरज नाही पडली, कारण की युनिट प्रोड्यूस आणि ट्रान्सफरमध्ये तिन्ही गोष्टी म्हणजे मटेरियल लेबर आणि ओव्हरहेड्स तिन्ही जे आहेत ते 100% युटिलाइज्ड आहे. पण इथे जे आहे ते 100% नाही आहे. इथे मटेरियल 100% आहे, लेबर 50% आहे आणि ओव्हरहेड्स 40% आहेत. हे क्वेश्चनने पण दिलं आहे आणि आपण मागे पण काढलं. सो दॅट्स वाय मी आता काय करतो, इंडिव्हिज्युअल कॉस्ट युनिट अप्लाय करतो. कॉस्ट प्रत्येकाचे युनिट्स वेगवेगळे आहेत. मटेरियलची युनिट होते 1,00,000. मटेरियलची कॉस्ट आपण काढली किती, 0.500. लेबरची किती काढली आपण इंडिव्हिज्युअल कॉस्ट, 0.425. आणि ओव्हरहेडची काढली 0.500. सो आता आपण काय करूया, या तिघांना मल्टिप्लाय करून आपण यांची कॉस्ट काढू आणि मग त्यांची टोटल घेऊ बाहेरच्या पर्यंत. सो 1,00,000 मल्टिप्लाय बाय 0.500 दॅट विल बी 50,000. 50,000 मल्टिप्लाय बाय 0.425 that will be 21,250. आणि ओव्हरहेड that is 40,000 multiplied by 500 that will be 20,000. ठीक आहे. आणि तिघांची टोटल मारलीस तर तिघांची टोटल घेतो मी आउटर कॉलमला, दॅट इज 91,250. इट मीन्स क्लोजिंग स्टॉकची बेसिकली टोटल कॉस्ट किती आहे, तर 91,250 आहे. बरोबर आहे, क्लिअर आहे, ओके डन. सो जर मी जस्ट आपण टोटल मारली याची तर मला साधारणतः कळते युनिट प्रोड्यूस आणि टोटल क्लोजिंग स्टॉक यांची जस्ट टोटल मारली, या दोघांना ॲड केलं मी, तर मला साधारणतः कळतं की फायनली माझा आन्सर येते 3,05,000 आहे. ठीक आहे. सो आय थिंक मेजर माझ्या वर्किंग नोट किंवा मेजर माझं काम झालं आहे. आता जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, तर मला प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. ओके. सो आपण पटकन प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करू म्हणजे हा क्वेश्चन माझा जो आहे तो क्लिअर होऊन जाईल. सो प्रोसेस अकाउंट आपण फॉर्मॅट बनवलेला आहे. डेबिट साईडला लॉजिकली दिस इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम युनिट आणि रुपीजचा आहे, पर्टिक्युलर्स युनिट आणि रुपीजचा आहे. टेक्स्टबुक तुमची आता ही नोटबुक छोटी आहे सो बारीक कॉलम गेलं, तुम्ही प्रॉपर मोठे कॉलम करू शकता. नॉर्मल प्रोसेस अकाउंट जे याच्या पण आधी केले तेच करायचं. स्टार्टिंग करतोय आपण कशाने, ओपनिंग स्टॉकने. सो डेबिट साईडला मी एंट्री घेतोय टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकचे युनिट्स किती होते ते मगाशी आपण इक्विव्हॅलंट प्रोडक्शनमध्ये बघितले होते. ओपनिंग स्टॉकचे युनिट्स आहेत, तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल तर ओपनिंग स्टॉकचे युनिट्स आहेत 50,000 आणि सेपरेट युनिट इंट्रोड्यूस होते 2,00,000. त्यानंतर युनिट प्रोड्यूस होते 1,50,000 आणि क्लोजिंग स्टॉक होता 1,00,000. याच साऱ्या डिटेल मला टाकायच्यात कुठे, या प्रोसेस अकाउंटमध्ये. सो ओपनिंग स्टॉकची व्हॅल्युएशन दिली आहे मला किती, 50,000 युनिट्स दिले आहेत मला. तर त्यांची कॉस्ट कशी करणार आहे, तर मी मगाशी बोलल्याप्रमाणे टेक्स्टबुकमध्ये मला त्यांची कॉस्ट दिलेली आहे. ओपनिंग स्टॉकमध्ये जे मटेरियल यूज झालं आहे दॅट इज 25,000, लेबर यूज झालं आहे 10,000 आणि ओव्हरहेड यूज झालं आहे 25,000. सो टोटल जर 25,000 प्लस 10,000 प्लस 25,000 केले तर मला कळते ओपनिंग स्टॉकच्या 50,000 युनिट्सची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट आहे किती, तर 60,000 तुम्हाला ही कॉस्ट दिलेली आहे. याशिवाय आपण युनिट इंट्रोड्यूस्ड केले, युनिट इंट्रोड्यूस्ड केले, बरोबर आहे. युनिट इंट्रोड्यूस केले म्हणजे काय इंट्रोड्यूस केले आपण लॉजिकली, तर मटेरियल इंट्रोड्यूस केलं. काय इंट्रोड्यूस केलं मी, मटेरियल इंट्रोड्यूस केलं. किती युनिट इंट्रोड्यूस केले त्यांचे आपण, युनिट्स इंट्रोड्यूस केले आहेत तर 2,00,000. किती केले इंट्रोड्यूस, 2,00,000 केले. त्याची कॉस्ट अगेन तुम्हाला क्वेश्चनमध्ये मिळेल. त्या मटेरियलची कॉस्ट किती होती, तर 1,00,000 होती. 2,00,000 मटेरियल आपण इंट्रोड्यूस केले, त्यांची कॉस्ट मला क्वेश्चन दिली आहे 1,00,000 दिली आहे. लेबर यूज झालं क्वेश्चनमध्ये, याशिवाय लेबरची कॉस्ट पण मला क्वेश्चनमध्ये लिहून दिली आहे 75,000 आहे. लेबरची कॉस्ट लिहून दिली आहे 75,000 आहे. आणि ओव्हरहेड्स यूज झाले आहेत, ओव्हरहेड्सची मला कॉस्ट क्वेश्चन लिहून दिली आहे ₹70,000 लिहून दिली, बरोबर.
आता हे जे काय ओपनिंग स्टॉक होता, हा जो काय युनिट इंट्रोड्यूस होते, यातनं जेवढे काही युनिट्स बनवले गेले त्याच्या डिटेल्स मला पर क्वेश्चनने हे नाही सांगितलंय की ते युनिट्स सेल झाले का काय झाले. आपल्याला एवढं माहिती आहे की ते युनिट काय झाले, ट्रान्सफर झाले. बरोबर आहे. सो युनिट ट्रान्सफर झाले तर मी कुठे टाकेन, क्रेडिट साईडला. मी काय एंट्री लिहिन मग, बाय युनिट्स ट्रान्सफर्ड. कुठे ट्रान्सफर झाले, प्रोसेस 2 ला. बाय युनिट ट्रान्सफर टू प्रोसेस 2 अकाउंट. आणि किती युनिट ट्रान्सफर झाले, 1,50,000. 1,50,000. मग त्यांची कॉस्ट किती आहे, तर बघा इथे आपण स्टेटमेंट ऑफ अपॉर्चमेंट ऑफ कॉस्टमध्ये काढलं. युनिट इंट्रोड्यूस्ड अँड ट्रान्सफर किती होते, 1,50,000. त्यांची कॉस्ट किती आली आहे, 2,13,750. बरोबर आहे. सो त्यांची मी इथे कॉस्ट लिहितो 2,13,750. ठीक आहे. आणि उरलेला काय आहे माझा, क्लोजिंग स्टॉक आहे. बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे युनिट्स किती होते, क्वेश्चननेच सांगितलंय 1,00,000. आणि क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आपण इथे काढली होती. टोटल लिहायची आहे मला काही इंडिव्हिज्युअल दाखवायचं नाही आहे. 91,250. बरोबर आहे. सो इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू किती आली, दॅट इज 91,250 आली. ठीक आहे. सो तुम्ही जर आता हा जो क्वेश्चन आहे तो टॅली करायला समजा घेतलात तर इकडची टोटल तर मला माहिती आहे 3,05,000 येते. आपण मगाशीच टोटल मारलेली आहे. डेबिट साईडची टोटल केली तर चेक करा तुम्ही किती येते आणि मला सांगा टॅली होत आहे का नाही होते. ओके. सो आय थिंक सो टॅली होत आहे, बट स्टील काय जर टॅली नाही झालं तर मला क्लिअर करा, मला सांगा. आपण युनिट्सचा कॉलम टॅली झालेला आहे. बट 2,50,000 आणि 2,00,000 झाले, 2,50,000 अँड दिस इज 1,50,000 आणि 2,00,000 झालेलं आहे टॅली. ठीक आहे. सो क्वेश्चन झालेला एंड. दिस इज प्रोसेस नाही, दिस इज प्रोसेस 1 अकाउंट आहे. सो क्वेश्चनने मला सांगितल्याप्रमाणे सगळ्या डिटेल्स मी बनवल्या. जास्त काही कठीण क्वेश्चन नव्हता. त्यातला अजून एक क्वेश्चन आहे, कॉज इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचे 2 क्वेश्चन्स आहेत टोटल. ते झालं की माझा चॅप्टर संपतो. सध्या मी क्वेश्चन एकच दिला आहे डिटेलमध्ये. क्वेश्चन 2 आपण काय करू त्याचं मी वेगळं लेक्चर तुमच्यासाठी बनवून टाकेन. ठीक आहे. टिल दॅट टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बाय बाय.